पीक्यू म्हणजे काय रे भाऊ? पीक्यू म्हणजे काय? मित्रांनो, आयुष्यात दोन प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात. एक जे पार्टी शिरले की 5 मिनिटात सगळ्यांचे मित्र होतात, आणि दुसरे आपल्यासारखे जे कोपऱ्यात उभे राहून चिप्स खात असतात. याला विचारू का, त्याला विचारू तुझं नाव काय, आणि याला जर काही विचारलं तर आपल्याला हाकलून तर देणार नाही, रागावणार तर नाही, किंवा मारणार तर नाही. अशा अनेक शंका घेणारे आपल्यासारखे लोक असतात. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत इंटरपर्सनल इंटेलिजन्स, अर्थात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तेबद्दल, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये पीक्यू म्हणतो. ही अशी बुद्धिमत्ता आहे जी तुम्हाला सांगते की समोरच्याच्या मनात काय चाललंय, आणि तुम्ही कसं बोलल्यानंतर समोरचा तुमच्या प्रेमात पडेल, किंवा किमान तुम्हाला मारणार तर नाही. आपल्या बुद्धिमत्तेचा खजिना आहे. त्या खजिन्यातील 3 संदुकामध्ये जे आपलं हे धन लपलेलं आहे, किंवा हे गुपित लपलेले आहे, हे संदुक उघडून आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, या संदुकामध्ये जे काही गुपित आहे, किंवा ज्या काही तुमच्यामध्ये बाबी असाव्यात, त्यासाठी आपल्याला गुणदान सुद्धा करायचं आहे. 5 पैकी गुणदान करून शेवटी आपण गुपित ओपन करणार आहोत आणि आपला शोध घेणार आहोत. तर हा शोध घेण्यासाठी तयार आहात ना? त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर चला, तर आपण पहिलं संदूक उघडूया. फक्त हे गुपित सांगणार नाही असून तर ही बुद्धिमत्ता कशी वाढवायची याबाबत सुद्धा महत्वाच्या टिप्स मी शेवटी देणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत राहा. चला, तर पहिला संदूक उघडूया. 1. वर्बल कम्युनिकेशन. शब्द म्हणजे शस्त्र. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे मौखिक संवाद. म्हणजे काय बोलायचं, कसं बोलायचं. काही लोकांकडे अशी जीभ असते ना की ते शिवी दिली की त्यांनी शिवी दिली तरी गोड वाटते, आणि काही लोक शुभेच्छा द्यायला गेले ना तर भांडण करून येतात. समजा तुमच्या बायकोने किंवा मैत्रिणीने विचारले, मी जरी झाली का? इथे तुमचा ऐकू काम नाही करणार, इथे लागतो पीक्यू. जर तुम्ही म्हणालात, हो थोडी वाटते, तू जाड झाली आहेस, असं म्हटलं तुमचा पुढचा जेवणाचा डबा धोक्यात आहे. इथे हाय पीक्यू असलेला माणूस म्हणेल, तू जाड नाही, तू आधीपेक्षा जास्त क्यूट दिसतेस आणि भरलेली दिसतेस, नंतर तुम्हाला पार्टीच मिळेल. बघा, शब्दापेक्षा टोन महत्वाचा असतो. लोकांशी बोलताना त्यांना महत्वाचं वाटू द्या. मी करण्यापेक्षा तुम्ही वर भर द्या. आता आपल्या या संदुकामध्ये जे गुपित आहे, ज्या क्वालिटीज आहेत, त्या प्रत्येकाला एक गुण द्या. तुम्ही शब्दांचे धनुर्धारी आहात की दगडांचे भोंडे फेकणारे आहेत, हे लवकरच लक्षात येणार आहे. तर त्या पहिल्या संदुकामधील रत्न जे आहे, स्पष्ट विचार मांड. या संदुकामधील पहिलं रत्न आहे स्पष्ट विचार मांडणे, क्लिअर एक्सप्रेशन्स. मौखिक संवादामुळे व्यक्ती आपले विचार, भावना आणि कल्पना थेट व स्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे गैरसमज कमी होतात. हे आपणामध्ये आहे का? असल्यास एक गुण द्या. दुसरा, संबंध मजबूत करणे, बिल्डिंग रिलेशनशिप. चांगला मौखिक संवाद लोकांमध्ये विश्वास, सहकार्य आणि समज वाढवतो. त्यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक संबंध मजबूत होतात. बिल्डिंग रिलेशनशिप. चांगला मौखिक संवाद लोकांमध्ये विश्वास, सहकार्य आणि समज वाढवतो. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत होत असतात. अशी बाब आपणामध्ये असल्यास हा गुण सुद्धा द्या. त्वरित अभिप्राय, इमिडिएट फीडबॅक. आपण जर बोलण्यामधून लगेच प्रतिक्रिया देत असाल तर आपले संभाषण अधिक प्रभावी आणि समजूतदार होते. आणि अशा प्रकारचा फीडबॅक आपण देत असाल तर हा गुण सुद्धा आपला आहेच. चौथा आहे समस्या सोडवणे, प्रॉब्लेम सॉल्विंग. चर्चा आणि संवादामुळे मतांची देवाणघेवाण होते, ज्यामुळे समस्या सोडवल्या जातील आणि योग्य निर्णय घेणे सोपे होते. ही बाब आपणामध्ये असल्यास हा गुण सुद्धा आपणास मिळणार आहे. आणि शेवटचं या संदूकमधील रत्न आहे नेतृत्व, टीम वर्क वाढवणे, लिडरशिप अँड टीमवर्क. प्रभावी मौखिक संवादामुळे नेतृत्व कौशल्ये सुधारतात आणि गटामध्ये समन्वय व सहकार्य वाढते. वरील 5 मुद्द्यांना प्रत्येकी एक गुण दिल्यानंतर 5 पैकी गुण लक्षात ठेवा, लिहून ठेवा. कारण स्मरणावर जास्त अवलंबून राहू नये. कारण ह्या बाबी ज्या आहे आपणामध्ये सुधारणा करण्यासाठी
आहेत आणि निश्चितच मला संपूर्ण खात्री आहे की आपण यावर जर काम केल्यास आपणामध्ये 100% परिवर्तन होणे शक्य आहे. संदू क्रमांक 2, शरीराची भाषा, ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो, अर्थात अमौखिक संवाद. तुमच्या तोंडापेक्षा तुमचं शरीर जास्त बोलतं आणि शरीर हे खरं बोलतं. समोरचा माणूस बोलतोय एक आणि त्याचा हात सांगतोय एक, हे ओळखता येणं म्हणजे अंतर्यामी होणं. तर या संदूकामधील पहिलं रत्न आहे भावना व मनस्थिती व्यक्त करणे. चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांचा संपर्क व शरीर भाषा यामुळे भावना शब्दाशिवाय स्पष्ट होतात. समोरचा जर बोलताना आपण इकडे तिकडे पाहत असाल तर याचा अर्थ मला तुझ्यात काडीचाही रस नाही असा होतो. त्यामुळे बोलताना आपलं लक्ष कुठं आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. या संदूकामधील दुसरं रत्न आहे संवाद अधिक प्रभावी करणे. हातवारे, हालचाली आणि हावभाव बोलण्याला पूरक ठरतात व संदेश अधिक समजण्यास सोपा जातो. अशा प्रकारच्या हालचाली आपल्याकडे होत असल्यास हा गुण आपणास मिळेल. तिसरं रत्न आहे विश्वासार्हता वाढवणे. योग्य शरीर भाषा आणि आत्मविश्वासपूर्ण उभे राहणे यामुळे समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो. हातांच्या हालचाली, काही लोक बोलताना हात खिशात घालून उभे राहतात, जणू काही खिशातून बॉम्ब काढणार आहेत. हात वापरा, हँड गेस्टर्स, ते तुमच्या बोलण्यातला विश्वास वाढवतात आणि अशा प्रकारची बाब आपल्याकडून होत असल्यास गुण मिळवण्यास आपण हक्कदार. चौथा रत्न आहे गैरसमज टाळणे. चेहऱ्यावरचे हावभाव आणि आवाजाचा टोन यामुळे संदेशाचा खरा अर्थ समजतो. चुकीचे अर्थ लावले जाणे कमी होते, त्यामुळे गैरसमज टाळल्या जातात. ऑफिसमध्ये बॉसनं जर एखादा जोक मारला आणि आपण जे खोटा हसतो ना, हे बॉसला सुद्धा कळत असतं, कारण तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तुम्ही खरे हसतायत की नकली हसतायत. त्यामुळे खरी स्माईल डोळ्यापर्यंत पोहोचत असते. शेवटचं रत्न आहे सामाजिक संबंध सुधारणं. स्मितहास्य, मान हलवणे यासारख्या संकेतामुळे संवाद मैत्रीपूर्ण होतो आणि संबंध मजबूत होतात. लोकांच्या बॉडी लँग्वेजचं कोडिंग आणि डिकोडिंग करणं शिका. समोरच्याचे हात बांधले असतील तर समजायचं की तुमच्याशी सहमत नाही. वरील 5ही मुद्द्यांना प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 पैकी गुण द्या. मुद्दे व गुण लिहून ठेवा. आता आपण शेवटचं संदूक पाहणार आहोत आणि हे शेवटचं संदूक आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट. नात्यांची खिचडी म्हणायला काही हरकत नाही. हा तिसरा आणि सर्वात कठीण संदूक आहे आणि यामध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे नाते टिकवणं म्हणजे विना हेल्मेट दुचाकी चालवण्यासारखं आहे. कधी कुठून कोणाचा धक्का लागेल हे सांगता येत नाही. यामध्ये पहिली बाब आहे सक्रिय ऐकणे, ऍक्टिव्ह लिसनिंग. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे व त्यांचे मत समजून घेणे यामुळे परस्पर समज वाढत असते. आणि अशा प्रकारचं आपण जर लक्षपूर्वक ऐकत असाल तर हा गुण आपण घ्यायचा आहे. दुसरं रत्न आहे समानुभूती, एम्पॅथी. समोरच्याच्या चपलेत पाय घालून बघणं म्हणजे त्याची परिस्थिती समजून घेणं. जर तुमचा सहकारी चिडलेला असेल तर तो बदमाश आहे असं म्हणण्यापेक्षा कदाचित त्याच्या घरी काही प्रॉब्लेम असावा हा विचार करणे म्हणजे हाय इंटेलिजन्स. ती आहे एम्पॅथी. इतरांच्या भावना व परिस्थिती समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणे यामुळे नाते अधिक मजबूत होत असतात. त्यानंतरचं रत्न आहे प्रभावी संवाद, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अर्थात स्पष्ट, आदरपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधणे जे संबंध टिकवण्यासाठी महत्वाचे असते. उधारी मागणाऱ्या मित्राला प्रेमाने नकार देऊन ही मैत्री टिकवणं हा जागतिक दर्जाचा रिलेशनशिप मॅनेजमेंटचा नमुना आहे. रत्न आहे संघर्ष व्यवस्थापन अर्थात कन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. मतभेद शांततेने सोडवणे व सर्वांच्या मताचा आदर करणे यामुळे नाते टिकून राहते. बाउंड्रीज. काही मित्र असतात जे रात्री 2 वाजता फोन करून विचारतात जेवलास का. अशा वेळी हो म्हणण्यापेक्षा आपली बाउंड्री सेट करणे म्हणजे PQ. समोरच्याला न दुखवता नाही म्हणता येणं ही कला आहे. विश्वास व सहकार्य, ट्रस्ट अँड कॉपरेशन हे पुढचं रत्न आहे. विश्वास व सहकार्य, ट्रस्ट अँड कॉपरेशन. प्रामाणिकपणा व सहकार्याची भावना ठेवणे ज्यामुळे दीर्घकालीन व निरोगी संबंध टिकून राहतात. अशा प्रकारचा प्रामाणिकपणा व सहकार्याची भावना जर आपल्यामध्ये असेल तर हा गुण सुद्धा आपणास मिळणार आहे.
वरील 5ही मुद्द्यांना प्रत्येकी 1 प्रमाणे 5 पैकी गुण द्या व मुद्दे व गुण लिहून ठेवा, जेणेकरून स्वतःमध्ये कोणत्या बाबतीमध्ये बदल करायचा आहे हे माहीत पडून त्यावर आपल्याला भर देता येईल. तुमचा स्कोअर किती? आता आपले तिन्ही संदूक तपासा. प्रत्येक संदुकाला 5 पैकी गुण दिले असतील तर टोटल होतात 15. 15 पैकी किती गुण मिळवले हे आपणास बघायचे आहे. मी आपणास याकरता काही सेकंद देतो, आपण त्याची बेरीज कराल. आपणास 12 ते 15 गुण मिळाले असल्यास लोकसंग्रह करण्यात आपण माहिर आहात. तुम्ही निवडणूक लढवण्यास हरकत नाही. 9 ते 11 गुण मिळाले असल्यास आपण प्रयत्नवादी आहात. कधी कधी तुमची विकेट पडते, पण तुम्ही खेळ खेळत आहे हे महत्वाचं आहे. 8 पेक्षा गुण मिळाले असल्यास काळजी करू नका. PQ हा जन्मजात नसतो, तो प्रॅक्टिसने सर्वांना कमावता येतो. आजही वेळ गेलेली नाही, कारण आपण माझा हा व्हिडिओ बघत आहात. इंटरपर्सनल इंटेलिजन्स वाढवायची कशी हे आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, ऐकण्याचा सराव करा, उत्तर देण्यासाठी नाही. समजून घेण्यासाठी ऐका. रिॲक्शन कमी आणि रिस्पॉन्स जास्त द्या. यायला पाहिजे, आपण थांबायला हवं, थोडा श्वास घ्यायला पाहिजे, नंतर प्रतिक्रिया द्यावी. एम्पॅथी वाढवा. जर मी त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं हा विचार करा. सोशल अवेअरनेस ठेवा. वेळ, जागा आणि समोरचा माणूस हे सगळं महत्वाचं असतं. IQ तुम्हाला नोकरी देऊ शकतो, परंतु इंटरपर्सनल इंटेलिजन्स तुम्हाला नोकरी टिकून ठेवते. डिग्री दरवाजा उघडते, परंतु वागणूक तुम्हाला इतरांच्या हृदयामध्ये स्थान मिळवून देते. जगामध्ये कोणीच परफेक्ट नसतं, आपणही नाही, कोणीच नाही. ज्याला लोक समजतात तो आयुष्यात पुढे जातो. लोकांशी जुळून घ्या, ऐका, समजा आणि जोडा. कारण नाती जिंकणारा माणूस आयुष्यात हरत नाही. लोक जिंकता आले तर जग जिंकायला वेळ लागत नाही. तर मित्रांनो, इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे फक्त गोड बोलणं नाही, समोरच्याच्या मनाचा दरवाजा उघडण्याची